काय यावेळेस कुणाला निवडून देताय? आता निवडायचं तर काय नाही, आम्ही मतदानच करणार नाही करणार. आमची काय लेकरा बाळाची सोय नाही, काय नाही. शिकलेली पोरं अशीच पडले ती, त्यांची काहीतरी योजना झाली पाहिजे ना. जेव्हापासून माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून ते आतापर्यंत सगळीकडे आनंद आहे. मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय, फडणवीस का शिंदे? मुख्यमंत्री म्हणून आपले शिंदे साहेब ठीक आहे. सिद्धार्थ शिरोळे हा चांगला माणूस आहे, पण पक्ष बरोबर नाही. आंबेडकरांनी जो उमेदवार देत त्यांना तुम्ही सपोर्ट करणार का? नाही करणार. जातीवंत आहे, बिंदास करणार, करतच राहणार. मरल पण त्यांचंच काम करेल आणि त्यांच्यासाठीच जगल, त्यांच्यासाठीच मरल. या मतदारसंघामध्ये चर्चा हवा कुणाची? वंचित बहुजन आघाडी. मला तर वाटतं पाकिस्तान सारखी आपली अवस्था व्हायला नको. थोडक्यात फक्त राजकारण आणि तिकिटासाठी काम करायला लागले तिथले लोक, आणि बाकी विकास तर सामान्य माणसाचा काहीच नाही. कशावरून काँग्रेस बसेल आता? त्यांची हवा आहे आता सध्या चालू रनिंगला. काय रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही चांगली, रस्ते सगळे खड्डे पडलेले, पाण्याला प्रेशर नसतंय. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण शिवाजीनगर मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. शिवाजीनगर मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला तसा हा मूळता काँग्रेसचा गड राहिलेला आहे. मात्र 2014 पासून मोदी लाटेमध्ये मोदी लाट जेव्हापासून सुरू झाली तेव्हा म्हणजे 2014 ते 2019 आणि 19 ते आता 2024 या मतदारसंघावरती आता भाजपची पकड आहे. या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर दरवेळी तिरंगी लढत अशा पद्धतीची होत असते, ज्यामध्ये मनसे असते, भाजप असतं आणि काँग्रेस आहे. तर एकूणच आज या मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत. या मतदारसंघामध्ये नेमकी कुणाची चर्चा आहे, कुणाची हवा आहे, कुणाचा बोलबाला आहे, जाणून घेऊया आणि शिवाजीनगर मतदारसंघातल्या मतदारांना बोलतो करूया. ताई, आमदार कोण आहे माहिती का? आमदारच कोणचा माहिती नाही, आमदारचं नाव माहिती नाही, आमदार कसला आहे ती माहिती नाही, काय काम करतोय ते माहिती नाही. आमची काय काम केलेत त्याने? आमदार भेटत नाहीत का तुम्हाला? नाही. कधी आले होते, काय आठवतंय? नाही कधीच नाही, आठवतच नाही, आलेलाच नाही, बघितलंच नाही. तर पण तुम्ही निवडून देता की त्यांना? निवडून देतो की त्याला. काय बघून मतदान करता? काय बघतोय, त्याची सावट बघतोय आम्ही. काय प्रश्न आहेत मतदारसंघातले, काय काय सोडवायला पाहिजे? आमची सगळीच प्रश्न सोडावं लागते. ते शिकलेली पोरांना काहीतरी काम द्यायला पाहिजे, गोरगरिबाची सोय काहीतरी करायला पाहिजे. सरकारने काम केली नाहीत असं वाटतं? नाही ती नाहीच की, काय सरकार काम करीत, काय काम करतो? काय यावेळेस कुणाला निवडून देताय? आता निवडायचं तर काय नाही, आम्ही मतदानच करणार नाही करणार. आमची काय लेकरा बाळाची सोय नाही, काय नाही. शिकलेली पोरं अशीच पडले ती, त्यांची काहीतरी योजना झाली पाहिजे ना. आमच्या म्हाताऱ्या माणसासाठी काहीतरी झालं पाहिजे. झाली की सरकारने तुमच्यासाठी वयोश्री योजना काढली, लाडकी बहीण योजना काढली, त्याचा फायदा नाही झाला का? आम्हाला फायदाच नाही त्याचा. काय आम्हाला पैसेच नाही भेटले. फॉर्म भरलात का तुम्ही? भरल्याला रद्द आला, महागारी आला फॉर्म. एवढं नाराज आहे तुम्ही? मग काय आता काय या भागात काय सांगाल, कोण येईल निवडून? आता ती काय सांगू शकत नाही बघा. उमेदवार कोण आहे? मनीष आनंद, कुठल्या पक्षाचे? काँग्रेस महाविकास आघाडीचे. येतील का निवडून? येतील ना. पक्षाने तिकीट दिलं तर 100% निवडून येतील. दत्ता बैरट पण इच्छुक आहेत. दत्ता बैराटांचा पण निसटता पराभव आहे मागच्या वेळेचा. किती कमी 3,500-4 हजारांनी पडलेले. पण मनीष आनंद युवा पिढीसाठी 100% परफेक्ट आहे. दत्ता बैरटांनी तयारी केली असेल? हो, केलेली आहे तयारी. सर्वजण पक्षावरती डिपेंड आहे. पक्षावरती डिपेंड आहे. पण यावेळेस खरं काँग्रेसने मनीष आनंद यांना तिकीट दिली तर सीट आरामशीर निघू शकते. विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी मतदारसंघात कामं केली आहेत का? ती केलीत, फक्त त्यांच्या पुरतं केलेली आहेत. आमच्या पुरतं तर आमच्या नजरेत अशी काही कामं केलेली नाहीत. आमचं स्वतःच पण काही कामं झालेली नाही. काय तुमची काय कामं होती जी पूर्ण करायला हवी होती आमदारांनी? भरपूर होती. ती स्पीड ब्रेकरचे प्रॉब्लेम आहेत, रस्त्यावर पाण्याचे आहेत, अजून पण पाणी वेळेवर येत नाही. लोक पावसात गटरी नाले तुंबतात, लोकांच्या घरात पाणी जाते. प्लस पाण्यासाठी महिला दिवसभर काम करून रात्री 12 वाजेपर्यंत 8 ते 12 वाजेपर्यंत ते पाण्यातच गुंतलेले असतात. तसा उमेदवार कसा असायला पाहिजे तुमचा मनातला उमेदवार, किंवा तुमचा उमेदवार बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो?
उमेदवार हा सर्व म्हणजे सर्व धर्मांना मानणारा पाहिजे, म्हणजे नाही का घेऊन जाणारा सर्व पाहिजे. धर्म हा. आणि लोकांमध्ये मिसळून असणारा हवा, की मोजकेच लोकांचे काम करणारा नसावा. जसं विद्यमान आमदार गाठी भेटी देतात का? काय एवढं काय मला तरी काही कल्पना नाहीये. देत पण असतील असं काही नाहीये, पण ते त्यांच्या वैयक्तिक पातळीवर त्यांच्या कार्यकर्त्याचे काम करत असतात. तुम्हाला काय आढळून आलंय का मतदारसंघातली काही कामं राहिली आहेत आमदार? भरपूर आहे, कारण की लोकल बॉडीचे इलेक्शनच झालेले नाही महानगरपालिकेचे, त्यामुळे बरेचसे काम आहे लोकल लेवलला भरपूर पेंडिंग आहे. म्हणजे तुम्ही सांगूच शकणार नाही की एवढे काम आहेत. ते ट्रेनिंग लाईनचे काम आहेत. ओके, आता जरा पाऊस पडले की पाणी तुंबत राहणार. पथदिव्याचे काम आहेत, स्पीड ब्रेकरचे काम आहेत, परत सिग्नल ते आपले ट्रॅफिकचा मोठा इश्यू आहे मेट्रोमुळं. असे भरपूर, आणि त्यात म्हणजे मेन म्हणजे बेरोजगारी भरपूर प्रमाणात, त्याच्यावरती काम व्हायला पाहिजे ना. काय वाटतं शिक्षण म्हणजे या मतदारसंघामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे, कारण की आपण बघतोय मॉडेल कॉलनी असेल, फर्ग्युसन रस्ता असेल, हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं आणि मुख्यतः शिवाजीनगर भागामध्ये हे सगळे जास्त आहे. मग इथल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आहेत का या भागातल्या? सध्याचं विद्यार्थ्यांकडे कोणाचं लक्षच नाही ना. सगळ्यांना स्वतःचं नाव, वर्चस्व, नावगाव करायचे. शिक्षणासाठी कोणच काही भांडत नाही किंवा कोणाला करिअर कोणाचं पडलंच नाही. शिवाजीनगर मतदारसंघातल्या बैरट चौकामध्ये आपण सध्या आहोत आणि आपल्या सोबत सगळी तरुण मंडळी म्हणावी लागेल, कारण की हा ज्येष्ठ नागरिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा संघ या ठिकाणी आहे. दादा काय सांगाल, मतदारसंघात कुणाची हवा आहे? तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करू. मतदारसंघात कुणाची हवा आहे? मतदारसंघ सुरू तरी होऊ दे ना बाबा, म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होऊ द्या. इलेक्शन होतील, तुमच्या मनातलं उमेदवार सांगा तुम्ही. आमचे दत्ता बैरट दत्ता बैरट काँग्रेसचं. तुमच्या मनातला? नाही, अजून उमेदवाराची काय नेमणूक झालेली नाही, कोणाला मिळेल. पण चांगला जो उमेदवार आहे त्याचा विचार करूया आपण, कारण आता आमदार कामं करतात का? नाही पाहिजे तसं नाही. असं त्या विद्यमान आमदार म्हणजे असो इथलेच नाही, कुठलेच आमदार काय काम करत नाही. फक्त आपलं एक बिल्डिंगचे 2 बिल्डिंग कसे होतील याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळं कुणाला घ्यावं, कुणाला बाजूला करावं असं काय नाही. सर्व की जी टेंडेन्सी आहे हे काही 15-20 वर्षामध्ये बदल झाला पुरा. स्वतःचे फक्त खिसे भरून घेणे, आर्थिक मालमत्ता आपली जशी वाढ होईल तसे जनतेचे कोणाचं वाढ व्हावं अशी कोणाची अपेक्षा नाही. त्यामुळं सगळ्या गोष्टीला दुर्लक्ष, असं कुठल्याच नाही. कुठला कायदा असेल, आता तुम्ही अधिवेशन भरवता, समजा विद्यमान असो, कुठले सगळे आमदार कुठल्याच पक्षाचे असो, की कुठलेही आता तुम्ही सगळे पूर्व वेल एज्युकेटेड आहात. अधिवेशन कशासाठी घेतो आपण? स्थानिक प्रश्न असेल की राज्यावरचे जे महत्वाचे प्रश्न, त्या संदर्भात गदारोळ करून का उपयोग आहे का? कोण बोलतंय का? नाही. अरे ते अधिवेशन नागपूरला घ्या, मुंबईला घ्या. नागपूरला घेतल्यानंतर किती करोड रुपयाचा अपयोग होतं, ह्या आमदारांना कळलं पाहिजे, ठेवलं पाहिजे असं मत आहे. आता आमदार कोण येऊ त्याचे ह्याच्यापेक्षा महत्वाचे मुद्दे हे तुम्ही विचारलं पाहिजे आम्हाला, की बाबा आमदार काय कोणाची हवा. आता तुम्ही कुणाच तरी समजा संघटनेमार्फतून तुम्ही सर्वे ऐका, तो प्रश्न वेगळा आहे. जे बेसिक जो प्रश्न आहे ते कोणी तुम्ही चॅनल विचार. मतदारसंघातले मूलभूत प्रश्न काय आहेत जे अजूनही आमदारांनी सोडवले नाही? असं काय सांगता येणार नाही आम्हाला, कारण आमच्या वाडीपुरतं आम्ही सांगू शकतो. म्हणजे आम्ही जिथं राहतो तिथं काय रस्ते नाहीत, पाण्याची सोय नाही चांगली, रस्ते सगळे खड्डे पडलेले, पाण्याला प्रेशर नसतंय. एकंदरीतच उमेदवार कसा असायला पाहिजे? उमेदवार चांगला माणूस पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. आम्ही आता दत्ता बैरट चांगले करतात का काम? करतात ना, पदावर नसताना पण करतात. तुम्ही काय बघता, कुणाची हवा आहे शिवाजीनगर मतदारसंघात? ते दत्ता बैरटचे जावं. कामं करतात का ते? कामं करतात. विद्यमान आमदारांची काही कामं आहेत का? विद्यमान आमदारचं आता काय चाललंय थोडेफार, आता इलेक्शन आल्यामुळे ते त्यांचंही चालू आहे धडपड. बाकी तसं तर काय दत्ता बैरटचं आहे. काय वाटतं राज्यात कुणाचं सरकार येईल? ते काँग्रेस सरकार येईल. बदल घडायला पाहिजे, बदल पाहिजे. भाजप सरकारने एवढ्या योजना काढल्या, त्याचा काय फायदा होईल का? ते आता काढल्या. याच्या 4-4.5 वर्ष त्यांनी काय केलं काम? काय नाही केलं काम. आता इलेक्शन आल्या म्हणून सगळे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बायको सगळे योजना काढल्यात.
लाडके बहीण काढतात पण महागाई वाढते ना. आता 1500 रुपये तुम्ही दिले लाडकी बहीण योजनेला. आज बघा आजच्या पेपरलाच बघा 100 रुपये स्टॅम्प 500 रुपये केलं. 20 रुपयांनी तेल वाढलं, डाळी वाढले, साखर वाढले. मग काय उपयोग आहे त्याचा 1500 रुपयाचा? महागाई तर वाढतच चालले ना. मतदारसंघातले काही प्रलंबित प्रश्न तुम्हाला जाणवले असतील? मतदारसंघातले प्रश्न तर बेसिकली कसे आता इथल्याच मतदारसंघाचा नाही, सगळीकडे रोड बनवले जातात, पण ते कुठल्या टाईपचा दर्जा आहे? आता हे सगळे जे कोण नगरसेवक असतील, आमदारांनी जाऊन आपली काशी घालावं कुठं त्या जंगली मालाचा रोड. तुमचं आता जन्मही नसेल, जवळपास 50 वर्ष होऊन गेले त्या रोडला. तो रोड अजून जसाच तसा आहे. हा आता आमच्याकडचा गणेश खिंडीचा हा जो सेनापती बापटचा रोड आहे, असे रोड का होत नाही? याच्यावर कोण काय मंथन करते का? नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना टक्केवारी घ्यायची असते ना. टक्केवारीमुळं हे जे कुठली कामं होत नाही, सगळं निकृष्ट दर्जाचं होतं. आज बिल्डिंग बांधली, उद्या पडती. त्याला कारण काय? ब्रिटिशांनी जे बांधलेले आता जे पूल असतील काय असतील त्याला अजूनही धक्का लागलेला आहे. दादा तुम्ही काय सांगाल, तुमचा उमेदवार कसा असायला पाहिजे तुम्हाला वाटतं? उमेदवार कुणी असू दे, आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे, आम्ही काँग्रेसवाले आहे. उमेदवार कुणी असू दे, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही पक्ष बघून मतदान करणार. पक्ष बघून मतदान करता? हो. तुम्ही काय बघून मतदान करता? आता माणसं बघून आता करणार, चांगलं काम करणार म्हणून त्याला मतदान करणार. तुमच्या दृष्टिकोनातून कोण चांगलं काम करतं? कोण आता चून आलं असंच म्हणतात, कामं करतात, कुठं कामं करतात, काय नाही करत. तुम्हाला काय वाटतं दादा? ते आता ते सांगितलं ते तर तुमचा मनातला उमेदवार सांगा कोण असेल? त्या कुणी का असं ना चांगलं काम करणार पाहिजे. काय मतदारसंघातले काय प्रश्न आहेत का? काही नाही काही. दादा काय सांगाल, या भागामध्ये सध्या विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत भाजपचे. आता आगामी निवडणुका येत्या काही काळामध्ये पार पडतील. कसं बघता या मतदारसंघाकडे? काय वाटतंय, कुणाची हवा या मतदारसंघात? आता काय सांगणार आपण, सिद्धार्थ शिरोळे चालू आमदार तिथं. आमचा उमेदवार मधुकर मुसळे तिकीट मागायला तयार आहेत. आमच्या गाड्याला स्टिकर आहेत. स्मार्ट शिवाजीनगर स्मार्ट बनवायचे आम्हाला. शिवाजीनगर स्मार्ट बनवायचं. बरं, सिद्धार्थ शिरोळेंनी स्मार्ट केलं नाही का? काय केलं मग? त्यांचाच उमेदवारच नाही, भाजपचेच आहेत. ते बी भाजपचेच आहेत. आता काय वाटतंय, भाजप कुणाला संधी देणार? संधी आता काय माहिती का कुणाला देते, आता आम्हाला तर काय माहिती. संधी तेव्हा द्यायची, तर तसं काय सांगता यायचंय. बरं, मग आता काँग्रेसकडून दत्ता भैरट इच्छुक आहेत. हा, दत्ता भैरट इच्छुक आहेत. कसं बघता त्यांच्याकडे? त्यांच्याकडे चांगल्या नजरेत ना फक्त दत्ता भैरट. बरं, येतील का निवडून? येते ना, काम आहे त्यांचं. हो काम आहे. दत्ता भैरट चांगले माणूस आहे. सिद्धार्थ शिरोळेंनी मतदारसंघात कामं केली आहेत का? आमच्या इकडे तर काय दिसत नाही इकडे. केली नाहीत. बरं, काय मतदारांना गाठी भेटी घेतात का, बोलतात का? आम्ही बघितलेच नाही तर काय गाठी भेटीचं. बरं, 5 वर्षात एकदा पण नाही? नाही. बरं, तुम्ही पण नाही पाहिलं? पाहिलंच नाही अजून. येतच नाहीत का इकडे काय नाही त्यांना? बरं, तुमचे मधुकर मुसळे काय इथं गाडीवर दिसतात की तेव्हा राहायला पण इथेच हो भेटतात का? हो. बरं, त्यांचं काम आहे का? हे त्यांनीच केलंय सगळं हे बरं, स्मार्ट. अजून काय पाहिजे शिवाजीनगर मतदारसंघात? काय प्रलंबित प्रश्न आहेत? काय रोडचे आम्हाला खड्डे आहेत सगळे ना. आता काय पाण्याचा काय प्रश्न? पाणी आहे. पाणी आहे. ड्रेनेज लाईन ते सगळे बाबा क्लिअर, सगळं क्लिअर आहे. आता काय शिवाजीनगरवाले कुणाला निवडून देतील, भाजप का काँग्रेस? भाजप का काँग्रेस? काँग्रेस बसल. काँग्रेस बसणार आहे. बसणार. कशावरून काँग्रेस बसेल आता? बसणार, त्यांची हवा आहे आता सध्या चालू रनिंगला. काय तुमच्या मनातला उमेदवार सांगा? काँग्रेसचा कुठलाही उमेदवार यावा इथं. काँग्रेसमुळे प्रगती होईल या लोकांची. दत्ता भैरट इच्छुक आहेत काँग्रेसमध्ये, चालतील का ते? चालतील की, चालतील. काही लोकांना काँग्रेस पक्ष चांगला वाटतो ना, आणि काँग्रेसने भरपूर काही कार्य केलं इथं. आणि झोपडामध्ये काही प्रश्न आहेत ना, ते काँग्रेसने सोडवले पहिले. आता बीजेपी वगैरे कोण जास्त करत नाही. भाजप येणार का नाही आता? गॅरंटी कमी आहे. कमी आहे. तर सिद्धार्थ शिरोळे काम करतात काय मतदारसंघात? करतात ना, भरपूर. त्यांचं कार्य भरपूर आहे सिद्धार्थ शिरोळेंचं. का नाही, कार्याच्या जोरावरती का नाही निवडून येणार? आता शेवटी कसं कॉम्पिटिशन आहे ना, तू बडा मैं बडा. राज्यात कुणाचं सरकार यावं असं वाटतं राज्यामध्ये? महाविकास आघाडी का महायुती? महायुती. महायुती. महायुती.
मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? एकनाथ शिंदेनाच बघावं लागेल. देवेंद्र फडणवीस शक्यच नाही. का हो? पुन्हा एकदा भाजपची म्हणजे धुरा, सरकारची धुरा भाजपच्या हातात जाणार का? आता एकनाथ शिंदे म्हणजे भाजपच आहे ना. ते शिवसेना झालं ना. पण महायुती आहे ना, ते युतीचं सरकारच येणार नाही ह्याच्या पुढे सुद्धा. आणि त्यांचं पण आता चालू आहे ना. आता आज काय तर 2,500 रुपये देणार आहे तुम्हाला, ज्याला लाडकी बहिणीची योजना केली ना त्यांना. तुमच्या घरात झालाय का फायदा कोणाचा? आम्हाला लाडकी बहिणीच मिळालंय की. आमच्या एरियामध्ये ते शिरोळे आमदार आहे. कधी चक्कर नाही, कधी येणं नाही, कधी काय चाललंय विचारपूस नाही किंवा काही नाही, म्हणजे बघत नाहीत काहीच. शिरोळे येत नाहीत नाही, काहीच करत नाही तिथे. तर आम्ही काही केलेलं नाही. हा तेच सांगतोय ना. आहे का हवा त्यांची? नाही नाही. बरं, मतदारसंघात कोण येते तुमच्या अडी अडचणीला कोण येते? त्यांचीच लोक असे येतात, कोणी तेवढ्या मतापुरते येतात, बाकी पुन्हा नाही. एकदा निवडून गेले की संपलं. काय प्रश्न आहेत मतदारसंघातले तुमच्या? प्रश्न काय तो आहे ना, जिथं समजा आम्ही त्यांना निवडून दिलं त्यांनी आमचं काहीतरी करावा, काय नंतर डोकून बघतच नाहीत. आमच्या अपेक्षा ती असते. पण त्या टायमाला मग हे करू ते करू आश्वासन द्यायचं आणि संपलं. मग आता काय मुख्य प्रश्न काय या मतदारसंघातले अजून सोडवले गेले नाहीत? मुख्य काय वस्तीचं ते वस्ती सुधारण्याचे गटार वर्षाला वर्षाला नुसती गटार उकरायची आणि घराघरी संडास दिले. 10 बाय 10 रूम आहे, त्याच्यामध्ये संडास बाथरूम कसं होणार? मोठे 10 बाय 10 रूम, त्याच्यामध्ये संडास बाथरूम कसं करायचं? वर्षाला तर ते हेच असतं त्यांचं, गटर खोदायचं. त्यांचे पैसे का कमवून जातात, बाकीच्या लोकांना अडचणी. मग आता परिवर्तन नकोय का तुम्हाला? काय तुम्ही बदलून दिलं, तुम्ही बदललात, तुमचं मत तुम्ही बदललात की तुम्हाला परिवर्तन घडणार आहे. यावेळेस काय निर्णय घेतलाय? निर्णय काय आता म्हणतात वस्ती मोडायची. नाही, उमेदवार कोण निवडून द्यायचा? उमेदवार सर्व सारखेच आहेत. कोणाला कोणाला आमचा उमेदवार सध्या तर कुठला पक्ष चांगला आहे? पक्ष आता आम्हाला काँग्रेस चांगला वाटतो. काँग्रेस. आता कुणाला निवडून देत आहे, दत्ता बैरट की सिद्धार्थ शिरोळे? काँग्रेसवाले. दत्ता बैरट. उमेदवार कोण आहे या भागातला? माझ्या मनातला उमेदवार तर सध्या नोटा आहे. आणि मी त्या हिशोबाने बघायला गेलं तर इथं औंधमध्ये खूपच गुन्हेगारी क्षेत्र म्हणा, बाकीचे इतर काही पार्किंगचा प्रॉब्लेम याचा वगैरे भरपूर समस्या आहेत, वाहतुकीच्या वगैरे. आणि तसं बघायला गेलं तर कोणीच फक्त राजकारण आणि तिकिटासाठी कामं करायला लागले तिथली लोक. आणि बाकी विकास तर सामान्य माणसाचा काहीच नाही. खाद्यपदार्थाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यात. तर सर्वांना हे कळलं पाहिजे की बाबांना आपण कोणत्या दिशेने आपलं जो भारत देश आहे कोणत्या दिशेने वाटचाल करतोय हे समजलं पाहिजे राजकारण्यांना पहिल्यांदा. आणि हे भारतासाठी खूप घातक आहे की आपण एवढ्या महागाईच्या ह्याच्यामध्ये जगतोय. मला तर वाटतं पाकिस्तान सारखी आपली अवस्था व्हायला नको थोडक्यात. मला सांगा की उमेदवार तुमचा कसा असायला हवा असं तुम्हाला वाटतं? उमेदवार काय सर्व पक्षाचे आता खाणारेच उमेदवार आहेत. इकडं अजितदादांनी असं केलं, परत एकनाथ शिंदेचं तसं झालं. हे फक्त पक्षवाढीसाठी कोणीच काम करत नाहीये, जो तो आपल्या तिकिटासाठीच पळतो इकडे तिकडे. मग काय वाटतं कोणता उमेदवार तुम्हाला म्हणजे कोणत्या पक्षाचा उमेदवार तुम्हाला आता न्याय देऊ शकेल? माझ्या हिशोबाने सध्या हे पक्षाचा विचार करायला गेलं तर सध्या काम करणारा हा पक्ष बच्चू कडूंचा प्रहार पक्ष आहे. प्रहार संघटनेचा. प्रहार संघटना. मग आता प्रहार संघटनेकडून महाशक्ती, परिवर्तन महाशक्ती असा पद्धतीची तिसरी आघाडी जी आहे ती केली, मग तुमची पसंती त्यांना राहणार का? हो, त्यांच्यासाठी आपली पसंती आहे, पण त्यांचं काम पण तसं आहे बच्चू कडूंचं. त्यांना जे पटत नाही त्या गोष्टी ते करत नाहीत. प्रहार संघटनेकडून एक दावा करण्यात आलाय की जर आमची सत्ता आली तर आम्ही जरांगे पाटलांना मुख्यमंत्री करू. चालणार आहे तुम्हाला? हो चालेल ना. जो व्यक्ती आपल्या तो समाजासाठी लढतोय, माझ्या हिशोबाने जो व्यक्ती समाजासाठी लढतो तो चांगलाच आहे. आणि तो स्वतःच्या घरदाराचा विचार नाही करत, कारण त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून आले.
मग त्यापेक्षा आता तुम्ही मला प्रश्न विचार, तुम्हीच तुमच्या मनाला एखादा मनातून विचारून मला सांगा काय वाटतं काय नाही. यंदाच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा फॅक्टर चालणार आहे का? हो अर्थातच मराठा आरक्षण म्हणा, ओबीसी म्हणा, हा फॅक्टर चालणारच आहे. सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा सरकारला फायदा होणार आहे, कसं बघता याकडे? आता असं बघायला गेलं तर महागाई तर एवढी वाढते आणि सरकार तर मोठमोठ्या घोषणा करतात. आता किती काळासाठी ह्या योजना लागू होणार आहेत ते त्यांनाच माहिती आहे, सर्व पक्षांना. काही फक्त निवडणुकीसाठी चालू आहे का कसं आहे ते त्यांनाच माहिती आहे. मग मला सांगा, या भागामध्ये काम करणारा नेता कोण आहे? आता काँग्रेसकडनं दत्ता भैरट इच्छुक आहेत, भाजपकडनं सिद्धार्थ शिरोळे असतील जे स्टँडिंग आमदार आहेत. स्टँडिंग आमदारांची कामं आणि दत्ता भैरट यांची कामं कसं बघता दोघांकडे? बघा, मला इथल्या लोकल नेता संदर्भात काहीच बोलायचं नाहीये. माझं ते जे आहे ते पक्षासाठीच आहे. मतदारसंघाचा आढावा घेतोय तर एकूणच या मतदारसंघामध्ये चर्चा हवा कुणाची आहे? वंचित बहुजन आघाडी. कोण आहेत उमेदवार? उमेदवार कोणी का असा ना, बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ठामपणे उभा. ओनली बाळासाहेब आंबेडकर. ओनली आंबेडकर. बाळासाहेब आंबेडकर ओनली पक्का समर्थक आहे, पक्का. जीव गेला तरी चालेल पण आंबेडकर घराण्यासाठी जिवंत राहील. हा, मला सांगा, इथं आंबेडकरांनी जो उमेदवार देईल त्यांना तुम्ही सपोर्ट करणार का नाही करणार? जातीवंत आहे, बिंदास करणार, करतच राहणार. मरल पण त्यांचंच काम करेल आणि त्यांच्यासाठीच जगल, त्यांच्यासाठीच मरल. मी बाबासाहेबाच्या रक्ताच आहे. भाजप पण आहे या मतदारसंघामध्ये, सिद्धार्थ शिरोळे, त्यांची कामं तुम्हाला दिसतात का? त्यांचं आम्हाला घेणं न देणं. आमचं काम आहे तेवढं, आम्ही आंबेडकर घराण्यासाठी एकनिष्ठ, बाबासाहेबासाठी एकनिष्ठ. काय सांगाल, कोण आहे इथं? दत्ता भैरट. दत्ता भैरट काँग्रेसकडून का? काँग्रेसकडून. येतील का निवडून? येतील ना. सिद्धार्थ शिरोळे यांची कामं आहेत का मतदारसंघात? पाहिजे तेवढी कामं नाही आहेत. काय प्रलंबित प्रश्न आहेत? भरपूर आहेत. रस्त्याची आहेत, मेट्रो सिटी आहे. हा, पण मेट्रो तर झाली की आता शिवाजीनगरला? कुठे झाली चालू? अजून नाही झाली का? कुठे झाली? हिंजवडी जर राहिली ना ती शिवाजीनगरला चतुर्शिंगेला जाता येत नाही. त्याचा काय प्रश्न? ट्रॅफिकचा प्रश्न आहे. हा, चर्चा कोणाची आहे मतदारसंघात? चर्चा तर काँग्रेसचीच आहे आता सध्या. हा, येतील का काँग्रेस? येईल ना, का नाही येणार? येणार. काय पाहिजे तुम्हाला? काँग्रेस. काँग्रेस काँग्रेस. कोण आहे उमेदवार इथला काँग्रेसचा, माहितीये का? काय ते तेवढं माहिती आपल्याला माहिती नाही, तर आपल्या गावाकडे आहे ती सांगत. दत्ता भैरट यांना म्हणजे इथं या भागात आहेत, ते वाटते निवडून येतील. हा, निवडून येते वाटत. काय सांगाल, या औंध मध्ये म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जो औंध परिसर पण येतो, आपण आता तिथे आहोत सध्या, तर या परिसरात कुणाची चर्चा आहे, कुणाची हवा आहे? आता सध्या माझ्याकडे सनी निमन म्हणून आहेत. विनायक निमन हे पहिले कार्य होते, इथं आमदार होते ह्या शिवाजी मतदारसंघातले. त्यांचं कार्य चांगलं होतं. आता त्यांच्या मागे सनी निमन करत आहेत, त्यांचं पण कार्य चांगलं आहे. आता पक्षाने ठरवावं तिकीट कसं कोणाला जाहीर होईल. त्यांचं कामकाज चांगलं आहे. तसं विद्यमान आमदार भाजपचे आहेत सिद्धार्थ शिरोळे, त्यांच्याकडे कसं बघता? नाही, आहे ना, चांगला आहे दृष्टिकोन. त्यांनी सुद्धा चांगलं कार्य केलेलं आहे. त्यांचंही कार्य चांगलं आहे. ते इथं आता सिद्धार्थनगर मध्ये पण कार्य चांगलं केलं त्यांनी. आता महाविकास आघाडीकडनं कोण उमेदवार असू शकतो असं तुम्हाला वाटतंय? दत्ता भैरट इच्छुक आहेत काँग्रेसकडे, आहेत ना. आता कसं आहे, पक्षाने प्रत्येक आपापले जर ठरवतील की कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं, प्रत्येकाचं कार्य समाज हे पाहूनच लोक ठरवतील. चर्चा काय असते, कुणाची चर्चा होते जोरात? म्हणजे आता हा निवडून येईल बाबा असं कुणाची चर्चा आहे? असं नाही सांगता येत, कारण की कसं आहे, प्रत्येक जण आपापल्या मताप्रमाणे ठाम असतो आणि प्रत्येकाचा अनुभव प्रत्येक जण बोलत असतो. शेवटी कसं असतं, कुठला पक्ष मदत करतो किंवा कुठला आपल्याला मदत करतो हे पण महत्वाचं आहे पाहणं. मतदारसंघाचे काही प्रलंबित प्रश्न आहेत का जे अजून सोडवले गेले नाहीत? नाही, तसं औंधगाव स्मार्ट सिटीतच येतं आणि पूर्ण सुधारितच आहे आता, त्यामुळे जास्त प्रश्न काहीच येत नाही. या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? सिद्धार्थ शिरोळे. ते काम करतात का या मतदारसंघात? हो, करतात. काय काय कामं झालेत आतापर्यंत मतदारसंघात? म्हणजे त्यांनी खूप चांगले नाही का, चांगले कामे केलेली आहेत या ठिकाणी. म्हणजे आमच्या औंधमध्ये येतात वगैरे नाही का, म्हणजे काही पण कार्यक्रम आपण बोलावले की ते येतात. म्हणजे गाठी भेटी घेतात तुमच्या? घेतात. आपण मतदारसंघाचा आढावा घेतोय
तर तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे या भागातला? या भागातला मला नाही माहिती बेटा. शिवाजीनगर मतदारसंघात तर आता आमच्या एरियामध्ये मनीष आनंद आहे. मनीष आनंद. मनीष आनंद आहे. तर तो एक चांगला आहे, तो चांगलं काम करतोय लोकांचं. काँग्रेसकडनं दत्ता भैरट पण इच्छुक आहेत. काँग्रेसचा आता काँग्रेसमध्ये तर जास्त इंटरेस्ट घेत नाहीत. काँग्रेस पण पब्लिककडे काय बघायला तयार नाही. त्यामुळं आता हे बीजेपी ठीक आहे, चालले व्यवस्थित. भाजपचे विद्यमान आमदार आहेत. वरती माझ्या बरोबर. सोडायचे. बरोबर. भाजपचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे आहेत या भागात, त्यांचं काम कसं आहे? ते पण चांगलं आहे, एकदम बेस्ट माणूस. चांगलं आमच्या इथे एरियामध्ये चांगलं सर्वात मस्त काम करतात का ते? काम सगळ्यात मस्त काम. पाणीच्या नळ बिल जॉईंट करून दिलं आम्हाला. शिवाजीनगर मतदारसंघाचा आढावा घेतोय. तुमच्या मनातला उमेदवार कोण असेल, काय वाटतंय यंदा कोण निवडून येईल? सिद्धार्थ शिरोळे. भाजप. विद्यमान आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे, कामं केलीत का त्यांनी? करतात कामं. काँग्रेसकडनं दत्ता भैरट पण इच्छुक आहेत, काय वाटते संधी मिळेल त्यांना? काँग्रेस तर्फे तो नाही बोलू शकतो. मनीष आनंदला द्यायला पाहिजे. मनीष आनंद. मनीष आनंद काय काय कामं केलीत त्यांनी? सनी दादा निंबन नाही तर मनीष आनंद. त्यांना लोक ओळखतात. भैरत दादांना पहिले दिलं होतं, त्यावेळेस त्यांना द्यायला पाहिजे. सिद्धार्थ शिरोळेंची मतदारसंघात कामं आहेत का, पकड आहे का मतदारसंघात? काम आहेत ना त्यांची, काम आहेत. पण कसं प्रत्येक वेळेस नवीन नवीन लोक असली तर नवीन लोक कामं करतात. मतदारसंघाचे काही प्रलंबित प्रश्न आहेत का जे अजून पण सोडवले? इथले प्रलंबित प्रश्न इथं बघा, गाड्या थांबायला जागा आहे का? लोकांना रस्ता तिकडे जाता येत नाही, येता येत नाही. येत काम आहेत ना, ही किरकोळ कामं बघायला पाहिजे ना. पावसाळ्यामध्ये जर पाहिलं तर काय अडचणी येतात का? अडचणी भरपूर. हे चेंबर फुटतात पावसाळ्यात, ड्रेनेजचं पाणी येतं, लोकांना वास येतो. खड्डे किती होतात पावसाळ्यात? अशी लोक गाड्या लावतात रोडला, असे धंदे करतात, त्यांना सेपरेट जागा दिली पाहिजे. एवढे प्रश्न. लोकांना रिक्षा चालकांवरती लक्ष दिलं पाहिजे, दाढी करायला पैसे नाही. शिरोळे यांनी कामं केलीत का मतदारसंघात? करते ते, चालू आहे त्यांची काम. काँग्रेसकडनं उमेदवार कोण असेल? काँग्रेसकडे काय आता, काँग्रेस फार गेले एकदम. काँग्रेस गेले फार काय आहे आता, काय राहिले? राजीव गांधी गेला, सगळे गेले. आता काय पोरग काय. या मतदारसंघामध्ये दत्ता भैरट आहेत इच्छुक, संधी देतील का त्यांना काँग्रेसवाले? दत्ता भैरट होऊ शकते होऊ शकते. 2014 अगोदर काँग्रेसच होती इथं. आता काय भाजपचाच जोर आहे ना जास्ती. भाजप करायला नाही काय कुणाला लाडकी बहीण, कुणाला काय. लाडकी बहीण योजनेचा फायदा होईल का भाजपला? हा चालू होईल बरेच पैसे वाटलं त्यांनी. बरं, तुमच्या घरात कुणाला या योजनेचा लाभ झालाय का? अरे माझ्या बायकून केलंय, पण तिला पैसे नाही आले. ते झालं अर्ज मंजूर, पण पैसे नाही आले. येत्या 10 तारखेपर्यंत येतील त्या योजनेचे पैसे, असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कसं बघता? बघू आता 14 तारखेला तिचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, 14 ऑगस्टला. तरी पण पैसे नाही मिळाले. बाकी पाठीमागल्या लोकांना मिळाले पैसे, पण तिचे माझ्या बायकोचं नाही मिळालं. आपण शिवाजीनगर मतदारसंघाचा आढावा घेत असताना एक लक्षात घेतलं की या मतदारसंघामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना मानणारा देखील एक मोठा वर्ग जो आहे तो या मतदारसंघामध्ये आहेत. आपण आता सध्या पुण्यातल्या बोपुडी औंध परिसरामध्ये आहोत. या परिसरातील मतदारांना आता आपण बोलतं करणार आहोत. जास्त मोठे प्रश्न नाहीत. या मतदारसंघामध्ये हवा कुणाची? या मतदारसंघामध्ये हवा सांगू विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे. भाजपचे एवढे नाही, पण आहे, पण बरे. काय वाटतंय? काँग्रेसकडनं दत्ता भैरट पण इच्छुक आहेत. मग ते काम चांगले करावे, येतील की काय नाही येतील. दत्ता भैरट नाही राऊंड का मारलं? भेटतात का मतदारसंघात? भेटतात. आमच्या गरीब लोकांना पण भेटायला पाहिजे ना, सगळ्या आमच्या दुकानदारांना तेव्हा तर कळलं ना. मग काय एकूण तुमच्या मनातला या मतदारसंघाचा उमेदवार कोण आहे? दत्ता भैरट. दत्ता भैरट. काँग्रेस. काँग्रेस. भाजपकडनं काय वाटतंय? यंदा परत सिद्धार्थ शिरोळे
ना भाजपकडून म्हणजे सिद्धार्थ शिरोळे हा चांगला माणूस आहे, पण पक्ष बरोबर नाही. पक्ष बरोबर नाही. मतदारसंघात काम आहेत का? काम भरपूर करतात ते. सिद्धार्थ शिरोळेंचं काम आहे या मतदारसंघात आहे. बैरट यांच्याकडे कसं बघतात? त्यांना उमेदवारी निश्चित होईल का काँग्रेस? हो नक्की नक्की त्यांची निश्चित होणार आहे त्याची. ते मागच्या टायमाला थोड्या मतांनी पडलेले आहेत. काय सांगाल? मूळतः काँग्रेस आणि भाजपची लढत मोठ्या प्रमाणात होत असते, मात्र यामध्ये मनसे देखील आग्रही असते. रणजित शिरोळे हे देखील इच्छुक असतात, त्यांच्याकडे कसं बघतात? नाही इथं त्यांना थारा नाहीये. मनसेला शिवसेनेला इथं थारा नाही. काय सांगाल या मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे सध्या? हा मतदारसंघ तसा पाहिला तर इथे जास्त करून फुलेशाहू आंबेडकर यांना मानणारी जनता जास्त राहते या मतदारसंघामध्ये. आणि या मतदारसंघामध्ये तसं पाहिलं तर पूर्वी सुरेश शेवाळीच निवडून येत होते, काँग्रेसचे होते, त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग इथं बीजेपीचंच सरकार, बीजेपीचेच लोक. मग त्या मानाने जर मतदानाचा विषय बोलायचं झालं तर या मतदारसंघातली जनता जास्त करून चळवळीला जास्त मतं देते. मला सांगा, विद्यमान आमदारांची कामं आहेत का मतदारसंघात? या ठिकाणी तसं तर काय दिसत नाही एवढं मतदारसंघात. काँग्रेसकडनं दत्ता भैरट इच्छुक आहेत, काय वाटतंय? ते येतील निवडून इथं? नाही, शेवटी आता काय तिकीट कोणाला मिळतं त्याच्यावर अवलंबून आहे. रणजित शिरोळेंचा काय विचार करता? नाही, बीजेपी तर चालणार नाही एवढं. नाही, ते सिद्धार्थ शिरोळे झाले, रणजित शिरोळे मनसेकडनं आहेत. नवीन उमेदवार आहे तो, लोक विचार करतील त्या गोष्टीचा. पण काय वाटतं एकंदरीतच या मतदारसंघात कोण निवडून येईल? कसं मी सुरुवातीलाच म्हटलं ना की हा मतदारसंघ आहे ना, हा चळवळीचा मतदारसंघ आहे, त्याच्यामुळे सांगता येत नाही. मनातला उमेदवार सांग, या मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल किंवा कुणाचं सरकार? असं पण आपण सांगू शकत नाही ना. आता निवडणं म्हणजे ज्यांचे काम चांगले झाले असेल तोच माणूस निवडून येऊ शकतो. विद्यमान आमदारांची मतदारसंघात काम आहेत का? सिद्धार्थ शिरोळेंची काम आहेत का? काम म्हणजे कसे 5 वर्ष तर लोक कोणी येत नाही, तर काय प्रॉब्लेम झाला तेव्हा कोणी येत नाही. इलेक्शन आला की लोक इथे येतात, मग हेच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. काय प्रलंबित प्रश्न आहेत का मतदारसंघाची जी सोडवले पाहिजे, अजून सोडवले गेले नाही? अजून तर काही सोडवले गेलेले नाही, अजून भरपूर इथं कामं बाकी आहे, पण ते कोणी लक्ष देत नाहीत. जेव्हा तुमचं इलेक्शन आले तेव्हाच लोक इथे येऊन लक्ष देतात. काँग्रेसकडनं दत्ता भैरट इच्छुक आहेत, काय वाटतंय त्यांना काँग्रेस संधी देईल का? त्याच्याबद्दल आपण काय सांगू शकत नाही. रणजित शिरोळेंबद्दल? रणजित शिरोळेंबद्दल नाही, आता कसं ज्यांची कामं असतील त्या हिशोबाने त्यांना तिकीट भेटेल, ज्यांनी कामं केलेली असेल. आता पब्लिकवर आहे, आपण तर काय सांगू शकत नाही. तुम्ही पण जनताच आहे, तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे? मत म्हणजे आता कसे लोक तर आता बीजेपीला वैतागलेली आहे, तर काँग्रेसला पण एक चान्स यायला पाहिजे आमच्या हिशोबाने. दादा, तुमच्या मनातला उमेदवार सांगा, कोण असेल या शिवाजीनगर मतदारसंघाचा उमेदवार? सिद्धार्थ शिरोळे हे चांगल्या प्रकारे काम करतात जनतेसाठी काम करणारच आपल्याला जो कार्यकर्ता पाहिजे, समाजासाठी कार्य करेल. जे खोटं बोलून जे लोकांना फसवतात आणि मतं घेतात त्यांना मत देऊन काही उपयोग नाही. जे खरंच मनाने कामं करतात तेच अजून पुढे जातील आणि एक चांगलं नागरिक आणि एक चांगल्या स्टेपवरती जाऊ शकतील असं मला वाटतं. काय वाटते महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल इथे? महाविकास आघाडीकडून तर आता सध्या नाव नाही माहिती. दत्ता भैरट इच्छुक आहेत काँग्रेसकडून, त्यांच्याकडे कसं बघता? त्यांचं काम आहे का? दत्ता भैरट साहेब हे पण चांगले आधी नगरसेवक राहिलेले आहेत. दत्ता भैरट साहेब पण यांनी पण चांगलं कार्य आहे त्यांचं, आणि मला असं वाटतं की ते पण जिंकू शकतात, कारण त्यांनी आधी चांगलं काम केलेलं आहे. मनसेकडे कसं बघता? रणजित शिरोळे पण आहेत, म्हणजे शर्यत लागलेली आहे बाबा. शर्यत लागलेली आहे. आता जे त्यांच्या समाजासाठी आणि जे जिथं ते राहतात तिथल्या लोकांसाठी जर चांगलं कार्य करतील ते नक्कीच निवडून येतील. तुम्हाला उमेदवार कसा हवाय तुमचा? उमेदवार जे खऱ्या अर्थाने लोकांसाठी प्रयत्न करतायत, ज्यांना खरंच जनतेचा काहीतरी वाटतं की बाबा हा यांच्यासाठी आम्ही यांच्या ज्या अडचणी आम्ही दूर करू शकतो, असा उमेदवार आपल्याला पाहिजे. राज्यात काय वाटतं कुणाचं सरकार यावं, महाविकास आघाडी का महायुती?
महायुतीच. मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय, फडणवीस का शिंदे? मुख्यमंत्री म्हणून आपले शिंदे साहेब ठीक आहे. ठीक आहे, पुढे पण त्यांनाच बघायला आवडेल. हो 100%. दादांना संधी देणार का? दादांना एवढं मला नाही वाटत दादांचं, पण शिंदे किंवा फडणवीस साहेबांनी चांगलं कार्य केलेलं आहे, जनतेच्या मनात पण आहेत. आणि ते संघाचा आढावा घेतोय. एकूणच तुमच्या मनातला उमेदवार कोण असेल या शिवाजीनगर मतदारसंघात? आता आमच्या वॉर्डातनं ते आमदार सिद्धार्थ साहेब शिरोळे उभे आहेत ते वगैरे, सध्या तरी त्यांचंच नाव इकडे चाललेलं आहे वगैरे. आता त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण उभे मला माहिती नाहीये, पण सध्या कामं त्यांची आहेत, चांगली करतायत वगैरे त्यांचं वगैरे. सध्याच्या याला मी त्यांचंच नाव हे करेन, सजेस्ट करेन. ते भाजप झाले म्हणजे महायुतीकडून ते असतील. महाविकास आघाडीकडनं कोण असेल असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीचा आता नक्की कोण कोण उमेदवार उभे राहतात मला ठळक. बैरट नाव एक चर्चेत आहे. हो, ते गोखलेनगर वॉर्डात उभे राहतात ते वगैरे. त्यांचं पण कामकाज आहे चांगलं, नाही असं नाहीये, पण त्यांची आम्हाला एवढी मतलब म्हणजे पूर्ण अशी माहिती नाहीये त्यांची वगैरे. म्हणजे त्यांनी त्यांच्या काम करतात का? हा, त्यांचं 80% आहे काम या एरियामध्ये. 80% त्यांचं आहे काम या एरियामध्ये, तिकडे आहे त्यांचं काम तिकडे. दादा तुम्ही कसं बघता, काय सांगा? आपलं सेमच. तुमच्या मनातला उमेदवार सेमच आहे. भाजप येईल का यावेळेस? ते नाही सांगू शकत, कारण पब्लिक आहे. पब्लिक त्याच्यावर कसं हे येणार ते येणार, नक्की कोणाला सांगणार आपण नाही, संशय तर कोणावर घेऊ नाही शकत. या मतदारसंघामध्ये मनसेचा देखील एक धडाका पाहायला मिळतो. रणजित शिरोळे हे देखील या मतदारसंघातून मनसेतून निवडणूक लढवत असतात. यंदा पण तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडे कसं बघता, एकूणच काय राजकारण होऊ शकेल? मनसेचं तर मला नाही वाटत आहे, कारण मनसेचा आम्ही गेले 10 वर्ष झाले बघतोय, पण त्यांचा त्यावेळेस एकच उमेदवार होता, मला वाटतं दीपक पायगुडे म्हणून होते, ते एकच उभे होते. पण त्यांचं ते म्हणजे ते पडल्यामुळे मनसेचं परत काय आलेलं नाहीये. आणि मनसेचा मला वाटतं ट्रॅक रेकॉर्ड पण काय तसं आम्हाला बघायला मिळालेलं नाहीये. तर मला वाटतं मनसेची शक्यता फार कमी आहे. तर या स्पर्धेमध्ये मला वाटतं फक्त भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्येच लढत. राज्यात कुणाचं सरकार यावं असं वाटतं? डेफिनेटली आता भाजपचंच नाव घेईन मी, कारण सांगता तसं येत नाही, पण भाजपचं, कारण नुसतं असं हे नाहीये काही. आता मोदी साहेबांनी या अख्ख्या जगात भारतामध्ये शांतता लाभावी म्हणून बाकीच्या देशांमध्ये आपले मैत्रीचे संबंध चांगले व्हावेत त्याच्यासाठी प्रयत्न केलेत वगैरे. तर त्या कारणामुळे मी भाजपचं नाव घेईन. मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघताय, एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस की अजित पवार? आपण एकनाथ शिंदेंना संधी देऊ नवीन, कारण आता कसं झालेलं आहे बघा, दोघं आता फडणवीस त्यांना ते पण होऊन गेलेले आहेत, अजित पवार हे पण होऊन गेले. पण आता काय होतं, लोकांना दरवेळेस नवीन नवीन चेहरे बघायची एक उत्सुकता असते, इच्छा असते वगैरे. तेच झालेलं आहे की मग लोक मग हे करायला लागतात, आरोप करायला लागतात, प्रत्यारोप करायला लागतात वगैरे. आता ते काय आरोप आहे त्यांचा आपण इथं हे नको हे करायला, पण हे हा विषय असतो तिथं. राज्याला महिला मुख्यमंत्री मिळावे असं वाटतं? जरूर, डेफिनेटली. मी तर म्हणतो महिलांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, कारण जोपर्यंत महिला पुढे येणार नाही त्यांची गुणवत्ता लोकांना समजणारच नाही की त्या किती गुणवत्तेने, किती उत्सुकतेने, आवडीने काम करतात. तर मी तर म्हणतो महिला प्रथम यायलाच पाहिजे वगैरे. शिवाजीनगर मतदारसंघात उमेदवार कोण असेल तुमच्या मनातला उमेदवार सांगा? आमच्या मनातला कार्यसम्राट उमेदवार म्हणजे सिद्धार्थ भाऊ शिरोळे. आणि महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असू शकतो? महाविकास आघाडीकडनं उमेदवार कोण असेल त्यांच्यामध्ये दुनियाची रस्सीखेच आहे. कोण होईल याची शक्यता कमी आहे, कारण समोरचा उमेदवार हा खूप ताकदवर. दत्ता बैरट यांचं नाव चर्चेत येत आहे. टप जातील का सिद्धार्थ शिरोळे यांना? टफ नाही जाणार, कारण सिद्धार्थ शिरोळेंचं काम बोलतोय आणि त्यांना जो वारसा मिळाला आहे अनिल भाऊंकडनं त्याचं त्यांनी चीज केलेलं. तसंच या मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर मनसेचा देखील एक वलय आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस रणजित शिरोळेंचं देखील याच्यामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, मनसे आणि भाजप कसं बघता, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आणि एकूणच याच्या सगळ्यांमध्ये कोण निवडणूक जिंकेल असं तुम्हाला वाटतं? आता हे तुम्हाला मागच्या वेळेस पण माहितीच आहे, ये अंदर की बात है, मनसे हमारे साथ है. आणि तिरंगी लढतीमध्ये सिद्धार्थ शिरोळेच विजयी होती हे 100%. सिद्धार्थ शिरोळेंचे मतदारसंघात कामं आहेत? भरपूर कामं केली आहेत. खडकी बोर्डापासून ते शिवाजीनगर मतदारसंघापर्यंत यांनी भरपूर कामं केली. मतदारांच्या गाठी भेटी घेतात?
मतदारांच्या गाठी भेटी घेतात. संसदेमध्ये म्हणजे सॉरी विधानसभेमध्ये बी त्यांनी मोठा आवाज उचललाय शिवाजीनगर करता. कसं बघता आता निवडणुका जवळ येत आहेत, तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुमचा उमेदवार अजून त्यांनी काय चांगली कामं करायला हवीत असं तुम्हाला वाटतं मतदार म्हणून? फक्त त्यांनी जनतेमध्ये मिसळून जनतेची प्रश्न सोडवावी हेच वाटतं. आणि अबकी बार मोदी सरकार. राज्यात कोणाचं सरकार यावं? 100% भाजपचं सरकार येणार. देवेंद्र फडणवीस. महायुती आणि महाविकास आघाडी यांना प्रबळ बहुमत मिळणार नाही असे चित्र समोर येते. 100% मिळणार. 100%. महायुती का महाविकास आघाडी? आता तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे. एफसी रोड वरतीच आढावा घेतोय. आपल्यासोबत चहा विक्रेते आहेत. दादा काय करताय? गेल्या अनेक वर्षांपासून आपण या मतदारसंघात आहात, व्यवसाय देखील करताय. कसं बघता मतदारसंघामध्ये तुमच्या मनातला उमेदवार कोण असेल यंदा? आमच्या मनातला उमेदवार आहे आता सध्या गोखलेनगर, जनवाडी किंवा वडरवाडी इथे कामा सिद्धार्थ शिरोळे करत आहेत. तेच आता आमचेच उमेदवार आहेत. ते उमेदवार आहेत तुमचे? हा. महाविकास आघाडीकडनं कोण उमेदवार असेल असं तुम्हाला वाटतं? तर महाविकास आघाडीचे उमेदवार अजून ते काय डिक्लेअर झालेले नाहीत, पण त्याने अजूनपर्यंत काय आम्हाला अजून डिक्लेअर झालेला नाहीये. त्यामुळे अजूनपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही. कारण सिद्धार्थ शिरोळे हे आता आमचे आमदार आहेत, शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत. तेच आता सध्या काम करते. मतदारसंघात कामं केली आहेत का शिरोळेंनी? शिरोळेंनी मतदारसंघामध्ये कामं केलेली आहेत, लय कामं केलेली आहेत. यंदा कोण निवडून येईल? तेच निवडून येतील ते सांगू शकत नाही अजून. दत्ता बैरट काँग्रेसचे नेते ते देखील इच्छुक आहेत. कसं बघता त्यांच्याकडे? दत्ता बैरट हे शिवाजी मतदारसंघातून त्यांनी पण लय कामं केलेली आहेत. असे नाही महिलांसाठी केलेले आहे, पुरुषांसाठी केले, सर्वांसाठी ते करत आहेत कामं. पण सध्या आम्हाला असं वाटतं दत्ता बैरट हे आम्हाला पण इच्छुक असे वाटतंय. या मतदारसंघामध्ये मनसेचा देखील एक धडाका पाहायला मिळतो. रणजित शिरोळे देखील या शर्यतीत आहेत. त्यांच्याकडे कसं बघतो? कारण रणजित शिरोळे अजूनपर्यंत आम्ही सध्या काही महिला पुरुष त्यांना काही ओळखत नाहीत, तरुण मुलं पण अजून त्यांना कोण रणजित शिरोळे ओळखत नाहीत. त्यामुळे काही सांगू शकत नाही. आहेत म्हणजे पण सांगू शकत नाही. कारण सिद्धार्थ शिरोळे, दत्ता बैरट किंवा निलेश निकम किंवा अनेक नेते लोक यांना लोक ओळखत आहेत. काय सांगाल तुमच्या या मतदारसंघामध्ये सध्या कुणाची हवा आहे? आता तर हवा कोणाची ते माहिती नाही. आता ज्यांना तिकीट भेटेल त्याच्यानंतर कळेल हवा कोणाची. सिद्धार्थ शिरोळे यांना पुन्हा तिकीट मिळणार ते माहिती नाही बाबा कोणाला मिळेल. काँग्रेसकडनं कोणता चेहरा असू शकतो? काँग्रेसकडून दत्ता बैरट. दत्ता बैरट. मनसेतून रणजित शिरोळे पण आहेत ना, त्यांना मिळेल म्हणजे आपलं मनसे एक मोठी लढत होण्याची शक्यता आहे. अगदी चुरशीशी होणार आहे. तर कसं बघताय? तिरंगी लढत होईल. तिरंगी. कोण निवडून येईल असं वाटतं? अंदाज दत्ता बैरट येईल. दत्ता बैरट. विद्यमान आमदारांची कामं आहेत का मतदारसंघात? आहेत ना, भरपूर काम आहेत. का जड जाईल? कामं असतील तर जड कसे काय जातात? संपर्कामुळे जास्त फरक पडेल त्याला. काय भेटीगाठी होत नाहीत का आमदारांसोबत? नाही. आणखी काही प्रलंबित प्रश्न आहेत का मतदारसंघाचे? भरपूर आहेत. काय सांगा? जेवढे कामं पाहिजे तेवढे झाले नाहीत. एफसी रोड परिसरात आहोत. आपल्यासोबत मतदार आहेत. दादा काय सांगाल, शिवाजीनगर मतदारसंघाचा तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे? शिवाजीनगर मधला मतदारसंघाचा आमचा उमेदवार ठरलेला आहे आणि तो सगळ्या शिवाजीनगर मतदारसंघात देखील ठरलेला आहे. ते पहिलं नाव म्हणजे सिद्धार्थ दादा शिरोळे, ज्यांनी 5 वर्ष शिवाजीनगर मतदारसंघामधला जो काही प्रश्न असेल तो तातडीने पूर्ण करणारा म्हणजे एकमेव आमदार तो म्हणजे सिद्धार्थ दादा शिरोळे. महाविकास आघाडीचा चेहरा कोण असू शकतो? महाविकास आघाडीचा साधारणतः आपण मागच्या इलेक्शन पासून बघत आलोय तसे 2 ते 3 उमेदवार यावेळेस महाविकास आघाडीतर्फे इच्छुक आहेत. त्यातलं पहिलं नाव म्हणजे दत्ता बैरट असेल किंवा मनीष आनंद असेल. हे 2 नावं तरी सध्या चर्चेत आहेत. काय वाटतंय सिद्धार्थ शिरोळेंना कोण जड जाईल? कामाच्या माध्यमातून बघितलं तर आम्हाला ही निवडणूक खूप सोपी आहे. कामच आमच्या सिद्धार्थदादांनी एवढी फार मोठी कामं केलेली आहेत, त्यामुळे आम्हाला समोर कोणीही असो, महाविकास आघाडीचा कुठलाही नेता असो, कुठलाही उमेदवार असो, विजय हा आमचा नक्की आहे.
आता महाविकास आघाडीने देखील एक मोठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे। भाजपकडे महायुतीकडे जर पाहिलं तर वेगवेगळ्या योजनांचा भरमसाठ योजना आहेत आणि एकीकडे टीका टिप्पणी होत असते, याच्याकडे मतदार म्हणून तुम्ही कसं बघता? विरोधकांचं कामच असतं, जो कोणी सत्तेत असेल त्याच्या विरोधात जाऊन काम करायचं असतं, ते विरोधकांचं काम असतं। पण आपण बघत आला असं या 5 वर्षामध्ये किंवा या 10 वर्षामध्ये जेव्हापासून माननीय नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून ते आतापर्यंत सगळीकडे आनंदी आनंद आहे। मतदारसंघात काम आहेत का सिद्धार्थ शिरोळे? साधारण माझ्या हिशोबाने आमच्या मतदारसंघामध्ये 99% फक्त आणि फक्त सिद्धार्थदादा शिरोळेंनीच कामं केलेली आहेत। जिकडे तिकडे आज आपण फ्लॅगच्या माध्यमातून बघा, भूमिपूजनच्या माध्यमातून बघा, जिकडे जाईल तिकडे सिद्धार्थदादाचं बजेटच्या माध्यमातून ड्रेनेज लाईन असून द्या, वॉटर लाईन असून द्या, ट्रिमिक्सचे रोड असून द्या, सार्वजनिक शौचालय असून द्या, सगळीकडे त्यांनी त्याचं बजेट सुचवलेलं आहे आणि सगळीकडे भरपूर खूप वेगाने अशी कामं चालू आहेत। प्रलंबित प्रश्न काय आहेत का मतदारसंघातले? आमच्या मते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये प्रलंबित असाच एकच प्रश्न आहे, तो म्हणजे फक्त पुणे विद्यापीठचा जो ब्रिज आहे त्याचं सुद्धा आता नियोजन चालू आहे, त्याचं सुद्धा काम चालू आहे। तोच एक आम्हाला मोठा प्रश्न, लोकांना लयच मोठा प्रश्न पडला, लयच मोठा वळसा घालून यावं. हो, ते आता मेट्रोच्या दृष्टीने मेट्रोचं सुद्धा काम चालू आहे। जो काही उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपूलचं सुद्धा काम आहे। दोन्ही कामं एकत्र ठिकाणी आल्यामुळं थोडंफार लोकांची गैरसोय होते। त्या गैरसोयीचा मार्ग काढण्यासाठी तो ब्रिज लवकरात लवकर कसा होईल या दृष्टीने सुद्धा पावले पुढे चालले आहेत। एकूणच आज आपण शिवाजीनगर मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे। शिवाजीनगर मतदारसंघामध्ये कुणाची हवा आहे, कुणाची चर्चा आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर एकूणच शिवाजीनगर मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील कमेंट करून नक्की कळवा। आणि हवा कुणाची या विशेष सदरामध्ये आज आपण इथेच थांबतोय। शिवाजीनगर मतदारसंघाहून विश्वजित भालेराव, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।